मंडळी, तुम्हाला आठवतंय ना 2019-20 मध्ये सांगली आणि कोल्हापुरात पावसानं कसं थैमान घातलं होतं। नदीकाठची गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली होती। लोकांना घरं सोडून उंच ठिकाणी जावं लागलं होतं। अगदी तसंच काहीसं चित्र सध्या अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात दिसतंय। तिथं मुसळधार पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेलेत। रस्ते, घरं, गाड्या सगळं काही जलमय झालंय। हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जातंय। बचाव कार्य सुरू आहे। अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा निसर्गासमोर मानव हतबल ठरत असल्याचं हे मोठं उदाहरण ठरतंय। हवामान बदल, जागतिक तापमान वाढ आणि बेधुंद शहर नियोजन यामुळे ही स्थिती अधिक बिकट होत चालली आहे। आता नक्की अमेरिकेत काय काय घडलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। शुक्रवारी अमेरिकेतील टेक्सास मधल्या हिल कंट्री भागात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलाय। अवघ्या काही तासात महिन्याभराचा पाऊस कोसळल्यानं ग्वाडालुपे नदीची पातळी तब्बल 29 फुटांनी वाढली आहे आणि आसपासची अनेक गावं, वसाहती जलमय झाल्यात। या प्रचंड पुरामध्ये कॅम्प मिस्टिक समर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या 41 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तसंच पूरग्रस्त भागातून 8 मृतदेह सापडले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही। यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे। स्थानिक प्रशासन, आपत्कालीन सेवांचे जवान आणि स्वयंसेवी संस्थांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जातोय। या घटनेमुळे संपूर्ण टेक्सासमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हवामान खात्यानं आगामी काही दिवसांसाठी आणखी पावसाचा इशारा दिलाय। मंडळी, अमेरिकेत निसर्गाचं रौद्र रूप पुन्हा एकदा सगळ्यांना हादरवून सोडणारं ठरतंय। अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने काही दिवसांपूर्वी फक्त मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला होता। त्यामुळे नागरिकांनी गंभीरतेने तयारी केलीच नाही आणि अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात अनेकांचे जीव धोक्यात आले। इतका प्रचंड पूर येईल याची कोणतीही आगाऊ सूचना देण्यात आली नव्हती, हे विशेष। या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी स्पष्टपणे म्हटले, या संकटाचा अचूक अंदाज लावण्यात हवामान यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे। त्यांनी याबाबत पुढे असंही नमूद केले, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली हवामान विभागाच्या प्रणालीचं काम कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण तो अद्याप पूर्ण झालेला नाही। या चुकीमुळे हजारो लोक संकटात सापडले असून अनेकांचे जीव आणि मालमत्ता धोक्यात आल्यात। अशा पूरस्थितीत हवामान खात्याचं अचूक आणि वेळीच काम करणं किती महत्त्वाचं असतं हे पुन्हा अधोरेखित झालंय। शिवाय NOAA म्हणजेच नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनचे माजी संचालक रिक स्पेनरॅड यांनी या संपूर्ण प्रकरणावर गंभीर आरोप केले। त्यांच्या मते ट्रम्प प्रशासनाने हवामान विभागातील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्यात। त्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये कुशल मनुष्यबळाची टंचाई निर्माण झाली। ते पुढे म्हणाले की टेक्सास सारख्या राज्यात अचूक हवामान अंदाज न लागणं ही फक्त तांत्रिक चूक नसून ही कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे निर्माण झालेली एक मोठी त्रुटी असू शकते। या विधानामुळे एक मोठा प्रश्न समोर आलाय, अशा गोंधळात नागरिक हवामान खात्याच्या अंदाजावर पुन्हा विश्वास ठेवतील का? टेक्नॉलॉजी असूनही जर योग्य मनुष्यबळ नसेल तर यंत्रणाच अपयशी ठरते, या घटनेतून स्पष्ट झालंय। सरकारी पातळीवर यावर तात्काळ उपाययोजना होणं गरजेचं आहे। शिवाय या सगळ्या परिस्थितीत आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अवघ्या 3 तासात 80 जणांचा मृत्यू झालाय, तर 41 जण बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे। नदी काठावर सुरू असलेल्या मुलींच्या उन्हाळी शिबिरात मोठा गोंधळ उडाला होता, मात्र 750 मुलींना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय। हवामान खात्याने इशारा दिला असून नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना उंच ठिकाणी हलवण्याचं आवाहन करण्यात आलंय। या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी शनिवारी पुरात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या मृत्यूबद्दलही शोक व्यक्त केला आणि बाधित कुटुंबांना सांत्वन दिले। पावसामुळे नदीचे पाणी, नाले आणि जलमार्गांवरून वाहून गेले। रस्ते पाण्याखाली गेले, ट्रेलर आणि वाहनं वाहून गेली। सॅन अँटोनियो आपत्कालीन पथकांनी हेलिकॉप्टर आणि ड्रोन वापरून शोध आणि बचाव कार्य सुरू केले। परिसरातील लोकांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की पुराचे पाणी अचानक आले आणि त्यांना जीव वाचवण्यासाठी झाडांवर चढावं लागलं। पुरामुळे 20 तारा कोसळल्या आणि केरविलच्या आसपासच्या भागातील सुमारे 2600 घरातील वीजच गायब झाली। मंडळी, शुक्रवारी पहाटेच्या मुसळधार पावसानंतर ग्वाडालुपे नदीचं पाणी अचानक 26 फूट म्हणजे सुमारे 8 मीटर वाढलं, ज्यामुळे अनेक घरं आणि वाहनं पाण्यात वाहून गेली। रविवारीही मध्य टेक्सासमध्ये पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे पुराचा धोका अद्यापही कायम आहे। हवामान खात्याने अचानक पूर येण्याचा इशारा दिलाय। दरम्यान बचाव पथक, हेलिकॉप्टर, बोटी आणि ड्रोनच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जातोय। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पहिल्या 36 तासात 850 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आलंय। परिस्थिती अजूनही चिंताजनक असून प्रशासन युद्ध पातळीवर
प्रयत्न करते। टेक्सासमध्ये निसर्गानं दाखवलेलं रौद्र रूप आपल्या सगळ्यांनाच हादरवून टाकणार आहे। पावसाचं अचूक भाकीत न लागणं, यंत्रणांचं अपयश आणि निसर्गाच्या कोपापुढे मानवाची असहाय्यता हे सगळं या घटनेतून पुन्हा एकदा बघायला मिळतंय। पूरग्रस्तांवर ओढावलेली ही आपत्ती केवळ आकड्यांमध्ये मोजता येणारी नाही, तर ती मानवी वेदनांची एक काळी छाया आहे। बाकी कुठल्याही दोन देशांमध्ये लागलेली भांडणं सोडवायला सदैव तत्पर असलेले ट्रम्प तात्या जगाला शहाणपण शिकवताना स्वतःच्या देशात नीट लक्ष घालायला विसरले हे मात्र नक्की। बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वासभारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।